आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो सरू सरू आता इथं नाही लय गडबड झाल्या. मंगला तिला ना किचनच्या खिडकी बाहेर एक भयानक मास्क घातलेला माणूस दिसला. ओके एक मिनिट ऐक मालती प्लीज. तुम्ही सगळे शांत आणि पॅनिक नका होऊ. आणि हो दरवाजे खिडक्या काही उघडू नको. हा मी गार्डला फोन करून सांगते बाहेर कोण आहे ते चेक करायला. ओके आणि प्लीज पॅनिक होऊ नका. आणि हो फोन कट करू नकोस, होल्ड कर. काय म्हणली ती? अगं ती म्हणली दारण खिडक्याला लावून घ्या. ती गार्डला फोन करायला लागल्या. होल्डवर ठेवलाय फोन. हॅलो, कुठे आहात तुम्ही? घराबाहेर कोण आहे ते चेक करा. आणि कोण सतत बेल वाजवतंय? आणि हो घरचे म्हणतात की घराभोवती कोणीतरी मास्क लावलेला माणूस फिरतोय. काय करताय तुम्ही? लवकरात लवकर जा आणि ते चेक करा. आणि हो फोन चालू ठेवा. हो हो बघतो मॅडम. पण मॅडम बाहेरून कोणी अनोळखी तरी आलं नाहीये. पण मी चेक करून सांगतो तुम्हाला. एक मिनिट हा. सर नाही काही नाही. सुंदरी मॅडमनी फोन केला होता, तेवढंच चेक करायचं होतं. येस हा. हा मॅडम. नाही मॅडम, ते आदित्य सर आणि साविता इथे आहेत. ते बेल वाजवते ना सारखे. सावी आणि आदित्य. ठीक आहे ठीक आहे. आणि प्लीज तुम्ही जागेवरती राहा. मी बघते. हो मॅडम चालेल. हा तरी बोल. हॅलो मालती, हे बघ घराबाहेर आदित्य आणि सावी आहेत. ते बेल वाजवतात. दरवाजा उघड. अरे देवा. हा उघडते मी. काय झालं? अगं मामड्याने सावय. मी उघडते दरवाजा. काय का म्हणते, एवढा वेळ का लागला दार उघडायला? मामड्या काय झालं? काय झालं? काय झालं? खिडकीतला माणूस. मामी. आई मालू. हॅलो आईचा आवाज काय तो? हॅलो काय झालं? हॅलो मालू. हॅलो हॅलो मालू. आई का ओरडली अचानक? नाही मला निघायला हवं. नक्कीच काहीतरी झालं असणार आहे. मी सगळीकडे बघितलं पण आता काही दिसत नाही. कोणी दिसत नाही तिकडे. तिथं कुणीतरी काळ्या चेहऱ्याचा मास्क लावलेला माणूस आहे. तिथं मागे किचनच्या खिडकीपाशी होतं. आता आपल्या घरात आलं. इथं बघितलं मी त्याला घर. ठीक आहे तुम्ही बघितलं असेल. पण आता मी आलोय ना, काळजी करू नका. मी आहे इकडे. माले एक काम कर, सवीला आज घेऊन जा. हा सवीला. सवी बाळा आज जा. बाबा तू पण येणार यार. बाळा आलो मी. तू जा पुढे. हा मालू चल येत आहेत बाबा. चल. हे बघा शांत हो. शांत हो. कोणी नाही तिकडे. आता मी बघितलं. हे सगळं ते सगळं साहेबाचं सगळं चाललेलं आहे कारस्थानी. अहो मी तुम्हाला सांगतोय, ती बाई दिवसा उजेडा आली होती. कलेक्टरच्या घरात येऊन कलेक्टरला धमकी देते. ती साधी बाई असणार आहे का? आणि आपण साधी माणूस, आपण काय गुंड्या मावळ्यांच्या तोंडी लागणार आहोत का? मी तुम्हाला सांगतोय, इकडनं आपण हे घर सोडून गेलो, हे शहर सोडून गेलो ना, तर तिचा काही संबंधच येणार नाही. पण जर आपण गेलो नाही तर ती त्रास देतच राहणार. सुंदरी, सावी सगळ्यांसाठी हे बेटर आहे की आपण इकडनं दुसरीकडे कुठल्या तरी शहरात जाऊया.
सावी काय रे सावी? अगं काय झालं, का ओरडताय? कोणी केलंय सगळं? मामी तेच मास्क. आई प्लीज शांत हो. तुम्ही सगळे प्लीज हायपर होऊ नका. आता तो पुतळा घराबाहेर ठेवलाय की नाही आपण, आणि सिक्युरिटी सुद्धा वाढवली, सो चिल. अगं पण आधी सिक्युरिटी होतीच की, तरी हे सगळं झालं. हा तेच म्हणते मी. नाही सरे, अगं एवढी सिक्युरिटी असताना, आपल्या घरात एवढी सगळी माणसं असताना कुणीतरी आपल्या घरात घुसून तो पुतळा ठेवलाय. ह्याचाच अर्थ आपण इथं सुरक्षित नाहीये. आई आई अगं मला मान्य आहे. हे बघ, मला मान्य आहे, एवढी सिक्युरिटी असून सुद्धा हे कोणीतरी कारस्थान करण्याचा प्रयत्न केला, एवढी हिंमत केली, याचा छडा लागला पाहिजे. पण याचा अर्थ आपण असं घाबरून राहायचंय का? नाही की नाही? मला सांग, नेमकं काय काय घडलं होतं? अगं मी आणि आजी आम्ही किचन मध्ये स्वयंपाक करत होतो. सावी, बाळ तुझं अंग गरम पडलंय, ताप आहे तुला. ऐक, आपण एक काम करूया, बेडरूम मध्ये जाऊया तुझ्या, तिकडे शांत झोप घे, तुला बरं वाटेल. चा नाही, मी नाही जाणार त्या पुतळ्याच्या खोलीत एकटी. तुम्ही जर येणार असाल आणि तिथे थांबणार असणार तरच मी येईन. काय मी आलो असतो, पण काय ना, तुझी आई मला येऊन देणार नाही म्हणून. हा चल. अशी कशी नाही येऊन देणार? मी सांगते आईला. पण बाबा, हे सगळं कुणी केलं असेल? मी केलं असेल? तुला खरं सांगू, ती माहिती ती डेंजर बाई आहे साहेब,